विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण कुक्कुटपालन बघणार आहोत. कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या जाती, ज्या भारतातील कोंबड्यांच्या जाती आहे देशी, त्यानंतर सुधारित जाती, कोंबड्यांच्या परदेशी जाती बघणार आहोत. पोल्ट्री फार्मिंग बघणार आहोत, कशा पद्धतीने करायचं ते. त्यानंतर NECC बद्दल माहिती घेणार आहोत आणि यामध्ये कोंबड्यांचे रोग आणि त्यांचे लसीकरण देखील बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला असेच ग्रामसेवक भरतीविषयी तसेच इतर स्पर्धा परीक्षांविषयी अधिक माहिती मिळायला सोपं जाईल. चला मग सुरुवात करूया. कुक्कुटपालन हा एक भारतातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. जागतिक अन्न संघटनेच्या मदतीने प्रथम 1953 साली भारतात कुक्कुटपालन विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. जगात कोंबड्यांच्या बऱ्याच जाती असून त्यातील 18 परदेशी जाती या भारतात आहे. भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात हा व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावतो. या व्यवसायातून भूमिहीन व लहान शेतकऱ्यांना मिश्र शेतीतून चांगले उत्पन्न देतो. रोजगार निर्मिती होते. अंडी व मांसाच्या माध्यमातून प्रथिने मिळतात. भारत सरकारने कुक्कुटपालन विकासासाठी चंदीगड, भुवनेश्वर, मुंबई, हिसार घाट येथे 4 ठिकाणी केंद्रीय पोल्ट्री विकास संस्था स्थापन केल्या आहेत. कुठे? चंदीगड, भुवनेश्वर, मुंबई आणि हिसार घाट. तसेच बंगळूर, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली, कमलाही म्हणजे सिमला या ठिकाणी पोल्ट्री फार्म स्थापन केले आहे. या ठिकाणी कोंबड्यांचे संकरीकरण केले जाऊन त्याचे वितरण केले जाते. कोंबड्यांचं संकरीकरण कुठं 5 ठिकाणी केले जाते? बंगळूर, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली आणि सिमला. सेंट्रल एव्हियन रिसर्च सेंटर, इज्जतनगर, उत्तर प्रदेश या ठिकाणी कोंबड्यांचे विशेष संशोधन केले जाते. या ठिकाणी नवीन जाती तयार केल्या जातात. कुठे? सेंट्रल एव्हियन रिसर्च सेंटर, इज्जतनगर, उत्तर प्रदेश इथे नवीन जाती तयार केल्या जातात. तसंच लस निर्मिती केली जाते. भारत सरकारने 2009-2010 मध्ये पोल्ट्री विकास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण परसदार कुक्कुट विकास योजना राबवली जाते. पोल्ट्री विकासासाठी प्रकल्प संचालनालय हे राजेंद्र नगर, हैदराबाद येथे असून त्या ठिकाणी ग्रामप्रिया, कृषी ब्रो, वनराज यासारख्या जाती विकसित केल्या आहेत. आता कोंबड्यांच्या जाती बघूया आपण. भारतातील देशी कोंबड्यांच्या जाती असील, ज्या आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये आढळते. या जातीला इंडियन गेम्स असेही ओळखले जाते. पूर्वीच्या काळी या जातीचा उपयोग झुंज लावण्यासाठी होत होता. दुसरी जात आहे बसरा, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आढळते. तिसरी अंकलेश्वर, जी गुजरातमध्ये आढळते. चौथी आहे कडकनाथ, जी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि परसबागेसाठी उत्तम आहे. परसबागेसाठी उत्तम अशी कडकनाथ, जी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळते. आता बघूया भारतातील देशी सुधारित जाती. प्रकल्प संचालनालय, हैदराबाद येथून विकसित केलेल्या जाती. ग्रामप्रिया, जी अंडी देण्यासाठी, अंडी उत्पादनास वापरतात. कृषी ब्रो ही मांसासाठी आणि वनराज मांस आणि अंडी उत्पादनासाठी वापरली जाते. हिचं अंडी उत्पादन आहे 140 ते 150 अंडी. कृषी विज्ञान विद्यापीठ, बंगळूर येथून विकसित केलेली जाते. गिरिराज, अंडी उत्पादन आहे वर्षाला 180 आणि गिरिराज आणि गिरिराणी ह्या बंगळूर येथून विकसित केलेल्या जाती आहे. केरळ कृषी विद्यापीठाची ग्रामलक्ष्मी, तामिळनाडूची नंदनम 99, केंद्रीय कुक्कुट विकास संघटना भुवनेश्वरची कलिंगा ब्राऊन आणि केंद्रीय एव्हिएशन संशोधन केंद्र इज्जतनगर चे परसबागेसाठी त्या कोणत्या आहे? निर्भीक, श्यामा, हितकारी आणि उपकारी. निर्भीक, श्यामा, हितकारी आणि उपकारी या परसबागेसाठी वापरलेल्या जाती आहे. आता बघूया कोंबड्यांच्या परदेशी जाती. आशियन जाती. आशियनमध्ये ब्रह्मा, असेल, कोचीन, लँगशन आहेत, ज्या
ब्रह्मा ही ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आढळते. हैदराबाद लखनौ इथं असेल. कोचीन ही चीनमध्ये आढळते. हलकी भारी आहे आणि मांसासाठी उपयुक्त आहे. शंघाई जात म्हणून तिला ओळखली जाते. ब्रह्मा ही मांस आणि झुंज खेळण्यासाठी आहे. लँगशन ही चीनची आहे. हलकी आहे आणि मांसासाठी वापरली जाते. भूमध्य सागरी आहे. सागरी या ठिकाणी आढळते. व्हाईट लेक जी इटलीमध्ये आढळते. हलकी आहे. अंडी 240 ते 260 देते. सुंदर, जगात सर्वाधिक अंडी देणारी जात कोणती तर व्हाईट लेक हॉर्न. ब्लॅक मिनोर्का आहे. इटलीची हलकी आहे. 180 अंडी देते आणि मोठे अंडे असतात तिचे. अमेरिकन जातीमध्ये प्लायमाउथ रॉक जी भारी आहे, मांसासाठी अमेरिकेत प्रसिद्ध आहे. आणि रोड आयर्लंड रेड ही अमेरिकन जात आहे. मांस, अंडे आणि भारतात विदेशी कोंबड्यात सर्वात लोकप्रिय जात असून रोड आयर्लंड रेड आहे. न्यू हॅम्पशायर अमेरिकन आहे. भारी अंडी, मोठी, लाल. रोड आयर्लंड रेडमधूनच तयार केलेली न्यू हॅम्पशायर. जर्सी ब्लॅक जायंट अमेरिकी जात आहे. भारी आहे. मांस, जगातील सर्वात वजनदार कोंबडी म्हणजे जर्सी ब्लॅक जायंट. इंग्लिश जाती ससेक्स ऑस्ट्रोलार्प इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात आढळते. भारी आहे. मांस हलके, प्रसिद्ध आहे. ससेक्स. अंडी देते 180. भारतात लोकप्रिय होत आहे. तसे कॉर्निश भारी आहे. इंग्लंडची जात आहे. मांस, जातीचं नाव कॉर्निश इंडियन गेम असून ती भारतीय असेल आणि इंग्लिश गेम जातीतून विकसित केलेली असेल. या सर्व जाती लक्षात ठेवायच्या. त्यानंतर बघू पोल्ट्री फार्मिंग. पोल्ट्री फार्मिंग हे 2 प्रकारे केले जाते. एक अंडी उत्पादन आणि 2 मांस उत्पादन. अंडी घालणाऱ्या कोंबड्यांना लेयर्स म्हणतात. मांस उत्पादनासाठीच्या फार्मिंगला ब्रॉयलर फार्म असे म्हणतात. पोल्ट्री व्यवस्थापन हे प्रामुख्याने 3 बाबींवर आधारित असते: संतुलित खाद्य, रोगप्रतिकार बंधक उपाय आणि शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन. ब्रूडिंग म्हणजे काय तर कोंबडीच्या 1 दिवसापासून ते 6 आठवड्यापर्यंतच्या पिल्लांची निगा राखण्यास ब्रूडिंग असे म्हणतात. यावेळी चिक-मॉश प्रकारचे खाद्य पिल्लांना दिले जाते. कशा प्रकारचे खाद्य दिले जाते? चिक मॅश केलेले. त्यामध्ये 22% प्रथिने आणि 3.4% स्निग्ध पदार्थ असते. 6 आठवडे ते 20 आठवड्यापर्यंतच्या कोंबड्यांना शारीरिक वाढीसाठी ग्रोअर मॅश प्रकारचं खाद्य दिलं जाते. ज्यामध्ये 16% प्रथिने आणि 3.4% स्निग्ध पदार्थ असतात. कुडूक कोंबडी सफल अंड्यापासून 21 दिवसात पिल्ले काढते. ब्रूडर म्हणजे कृत्रिम दाई. कोंबडीच्या पिल्लांना ऊब मिळावी म्हणून बांबूच्या टोपल्या उलट्या ठेवून त्यात ठराविक विजेचे दिवे ठेवून ऊब निर्माण करून 6 आठवड्यापर्यंत ठेवली जातात. त्याला ब्रूडर असे म्हणतात. परदेशी कोंबड्यांची अंडी कृत्रिमरित्या इन्क्युबेटर या यंत्राच्या सहाय्याने उबवितात. यासाठी 21 दिवस लागतात. यंत्र लक्षात ठेवायचं, इन्क्युबेटर. टेबल एग्ज खाण्यासाठी उपयोगात येणारी अंडी फलित नसतात. अशा अंड्यांना टेबल एग्ज असे म्हणतात. अशा अंड्यातून पिल्लू मिळण्याची शक्यता कमी असते. 27% अंडी घालणाऱ्या कोंबड्यांचे वार्षिक उत्पादन 144 असते. ज्या कोंबड्या 81% अंडी घालतात त्यांचे वार्षिक सरासरी उत्पादन 241 अंडी असतात. चोच कापणे. कोंबडीच्या 19 महिन्याच्या आयुष्यात किमान 2 ते 3 वेळा चोच कापली जाते. किती वेळा? 19 महिन्याचं आयुष्य आहे त्यात 2 ते 3 वेळा चोच कापली जाते. त्यामुळे कोंबड्यांना एकमेकांची पिसे तोडण्याची वाईट सवय लागत नाही. चोच कापण्यासाठी डिबिलर या यंत्राचा उपयोग करतात. कोणत्या यंत्राचा? डिबिलर. कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते. साधारणतः 18 ते 22 आठवड्यात काळात अंडी उत्पादन 0 ते 10% तर 24व्या आठवड्यात 50% पर्यंत
जाते. 32 ते 48 आठवड्यामध्ये अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते. पुढे 49 ते 52 आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते व 72 आठवड्यापर्यंत उत्पादन 60% कमी होते. अशा वेळी पक्षी ठेवणे फायदेशीर असते. मांसासाठी वाढविलेल्या कोंबड्यांना ब्रॉयलर असे म्हणतात. साधारणतः 7व्या आठवड्यात पक्ष्यांचे वजन 1.5 किलो होते. अंड्याचे सरासरी पोषण मूल्य. अंड्याच्या 10% भाग हा कवच, 58% भाग हा पांढरा आणि 32% भाग हा पिवळा असतो. 50 ग्रॅम वजनाच्या एका अंड्यापासून 78 ते 90 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. अंड्यामध्ये प्रथिने 6.6 ग्रॅम, 12% स्निग्धांश 5.5 ग्रॅम म्हणजे 60% आणि कोलेस्टेरॉल 185 मिलीग्रॅम म्हणजे 62%, कार्बोहायड्रेट 0.6 ग्रॅम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे आणि जीवनसत्वे अ, B6 व B12, क, ड असतात. अंडी उत्पादनात जगात भारत 4थ्या आणि ब्रॉयलर उत्पादनात भारत 8व्या स्थानावर आहे. अंडी उत्पादनात भारत 4थ्या आणि ब्रॉयलर उत्पादनात 8व्या स्थानावर आहे. भारतात अंड्यांची दरडोई प्रतिवर्ष उपलब्धता 55 आहे आणि आहारशास्त्रानुसार ती 180 असणे आवश्यक आहे. भारतात सर्वाधिक अंडी उपलब्धता 238 आंध्र प्रदेशमध्ये आहे. नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटी NECC. भारतातील पोल्ट्री फार्मची जगातील सर्वात मोठी संघटना म्हणजे नॅशनल एग्स कोऑर्डिनेशन कमिटी. कमिटीची स्थापना डॉ. BV राव जगपतीराव यांच्या प्रेरणेने मे 1982 साली करण्यात आली. या कमिटीत 25,000 पेक्षा जास्त लेयर्स उत्पादन सदस्य आहेत. अंडी उद्योगात कमिटीचे मोठे कार्य असून सध्या ती अंड्याच्या किमतीही जाहीर करते. या कमिटीमुळे शेतकऱ्यांची विक्री किंमत आणि ग्राहकांच्या खरेदी किंमत यात 25% जास्त फरक नाही. जगातील सर्वात कमी किंमत आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अशी जाहिरात समितीकडून केली जाते. कमिटीचे स्लोगन माय एग माय प्राइज माय लाईफ. माय एग माय प्राइज माय लाईफ. इंटरनॅशनल एग कमिशन द्वारे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या 2ऱ्या शुक्रवारी वर्ल्ड एग डे साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं. वर्ल्ड एग डे कधी आहे? ऑक्टोबर महिन्याच्या 2ऱ्या शुक्रवारी. चला नेक्स्ट बघू आपण. कोंबड्यांचे रोग, आजार कशापासून होते? सूक्ष्मजीवीपासून. प्राणी म्हणजे त्यांचं वय किती, काय, लक्षणं कोणते आणि उपाय कोणते? जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग आणि बाकीचे पण परजीवीमुळे होणारे रोग आहेत. चला मग जीवाणूजन्य रोग कोणते? विषम ज्वर, सूक्ष्मजीव कोणता? साल्मोनेला, गॅलिनेरम. सर्व वयोगटातल्या कोंबड्यांना होते आणि याच्यात काय होते? ताप येणे, गुगून बसणे, हगवण लागणे, तुरा निळसर पडण्याने पक्षी यामुळे मरतात. उपाय आहे, लस आहे, औषधोपचार आहे. त्यानंतर पांढरी हगवण, त्याला पुलोरम म्हणतात. साल्मोनेला पुलोरममुळे ह्या सूक्ष्मजीवामुळे होते. यामध्ये सर्वात लहान पक्षी असतात, त्यांना पांढरी हगवण लागते, ताप येते. प्रतिजैविक म्हणून उपाय करता येते. स्पायरोक्रिटोसिस गोचीजन्य पक्षाघात आहे. पोरोलिया अन्सेरिनापासून होते. कोंबडा, बदक, मोर, तितर हे सर्व प्राणी येतात. त्याचा तुरा कसा निळसर पडते, भरपूर तहान लागते आणि हिरवी हगवण करते. कोरायझा आहे. हिमोफिलस गॅलिनॅरमपासून सूक्ष्मजीवापासून होतो. मोठे पक्षी जास्त बळी पडतात याला. यामध्ये नाकातून तोंडातून दुर्गंधयुक्त स्त्राव, स्रवणास त्रास आणि शिंका इत्यादी येतात. प्रतिजैविक लस आहे याला. CRD दीर्घकालीन श्वसन संस्थेचा आजार. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकममुळे होतो. सर्व वयोगटातल्या प्राण्यांना होतात. त्यामध्ये खोकला, श्वसनास त्रास आणि अन्न कमी प्रमाणात घेतात. याला प्रतिजैविक आहे. कोलाई वॅसिलोसिस आणि साल्मोनेलिसिस. इच्छरशिया कोलाई या सूक्ष्मजीवापासून होते. सर्वात लहान पक्ष्यांना यात हगवण लागते आणि श्वसनाचा त्रास होतो त्यांना. आता विषाणूजन्य जे रोग आहे ते आहे मानमोडी, देवी, गंबुरो,
बघा, जीवाणूजन्य विषमज्वर, पांढरी हगवण, स्पायरोकिटोसिस, कोरायझा, श्वसनाचे आजार, वॅसिलोसिस, हे सर्व कसे झाले? जीवाणूजन्य. आणि विषमजन्य कोणते? मानमोडी, देवी, गंभोरोग, मानमोडी, देवी, गंभोरोग, मोरॅक्स, बर्ड फ्लू, मॅट्रिक्स, प्रोटीन, हे सर्व रोग कशा विषमजन्य आहे. सर्व पक्ष्यांना होतात. यामुळे महाभयानक रोग आहे. मान वाकडी होते, पक्षाघात होते, अत्यंत घातक असे हे रोग आहे. सर्व लक्षात ठेवायचे. आणि परोपजीवीमुळे होणारा रोग रक्ती हगवण, आयमेरिया प्रजुया सूक्ष्मजीवामुळे होते. 10 आठवड्याचं वय असते. यामध्ये पक्ष्यांचं रक्ती हगवण आणि रक्तक्षय होते. याच्यावर पण उपचार आहेत. यानंतर बघूया आपण कोंबड्यांचं लसीकरण. नाक, डोळे, पंखाखाली त्वचा. मोरेक्सची 1 दिवसानंतर दिली जाते. मानमोडीची पहिल्या आठवड्यात, 4 ते 5 आठवड्यात, 18 आठवड्यात अशी, 8व्या आठवड्यात अशी लस दिली जाते. गंबारोची 2ऱ्या व 3ऱ्या आठवड्यात आणि 18 आणि 20व्या आठवड्यात दिली जाते. देवीची 6व्या आठवड्यात लस दिली जाते. 14 आणि 16व्या आठवड्यात. कोरायझा 8व्या आठवड्यात, 12व्या आठवड्यात. कॉलरा 8व्या आठवड्यात आणि 12व्या आठवड्यात दिली जाते. पायरोचिटोसिसची 6व्या आठवड्यानंतर दिली जाते. ब्रॉन्चिटिसची 4था आठवडा आणि 14वा आठवडा अशा वेळेस लस दिली जाते. तर अशा पद्धतीने आज आपण कुक्कुटपालन हा पूर्ण पार्ट बघितलेला आहे, जो आपल्या ग्रामसेवक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर लेक्चर आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.